आत्तापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये ज्यांना 10वीच्या परीक्षांनंतर 100% गुण मिळालेले आहेत त्या मुलांची नावं एव्हाना आपल्या सगळ्यांनाच पाठही झाली असतील। पण त्या यशाहूनही काहीशी वेगळी आणि चौकटी बाहेरच्या यशाची कहाणी पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। नियतीला हरवत पाय रोवून उभं राहणं म्हणजे काय हे या मुलींकडून शिकायला हवं। कारण ही कहाणी फक्त या तिघींच्या यशाची नाहीये, तर या तिघींच्या असामान्य लढ्याची आहे। नागपूरच्या करुणाश्रम वसतिगृहात राहणाऱ्या या तिघी, शिवानीला 10वीच्या परीक्षेत 51%, निवेदिताला 45%, तर पूर्वाला 12वीच्या परीक्षेत 56% गुण मिळालेत। एकीकडे 100% गुण मिळवणाऱ्या मार्कशीट समोर हे गुण कमी असतीलही, पण या गुणांमागचा संघर्ष अजिबात सोपा नाही। शिवानी अवघ्या 13व्या वर्षी सामूहिक बलात्काराला बळी पडली। एकीकडे आई वडील तिच्या बाजूने कोर्टात लढत होते, तर दुसरीकडे तिला एका देह व्यवसायातल्या एजंटने हेरलं होतं। निवेदिता जिथे राहायची ती वस्तीच अशी होती। एकदा वस्तीवर धाड पडली आणि रेडमध्ये सापडलेल्या निवेदिताला वसतिगृहात आणलं गेलं। पूर्वाला 10वीला 70% मार्क मिळाले, त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला तालुक्याच्या ठिकाणी पाठवण्यात आलं। मात्र नशिबाचे फासे उलटे पडले। पूर्वा ही देह विक्रीच्या व्यवसायात वाहवत गेली। मला ग्राफिक डिझायनर बनायचं आहे पुढे जाऊन। ग्राफिक डिझायनर आपण बनावं असं तुला कधी का वाटलं? इथे आल्यावर वाटलं की नाही बा, म्हणून आपण करू शकतो पुढे काही बा। याच्या अगोदर असं वाटत होतं की नाही, फक्त शिकावं बस, आणखी असं काही बनावं नाही। मी इथे आल्यावर मला इथल्या मॅडमनी खूप समजवलं, मोठ्या मॅडमनी, मानकर मॅडमनी, इखार मॅडमनी, आणखी राणीताई वगैरे यांनी मला समजवलं की नाही बा, म्हणून तू करू शकते। मी अभ्यासाला नाही म्हणायची, पण मग त्यांनी मला समजवल्यावर मी अभ्यासाला हो म्हटलं। मला आत्ता पण असं वाटत होतं की माझा रिझल्ट लागल्यावर पण असं वाटत होतं मी पास झाली, खरं पास झाली। असं वाटत होतं नाही मी फेल आहे। मी आत्ता पण विश्वास नाही करत की नाही बा म्हणून मी पास झाली। माझं जेव्हा मार्कशीट माझ्या हातात येईल तेव्हा मी म्हणणार नाही मी पास आहे म्हणून। आज तुझं खूप कौतुक केलं पाहिजे। तू ह्या संस्थेतील पहिली मुलगी आहे 12वी होणारी, आणि तुला बघून आता इतर मुली ह्या पुढे शिकतात आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो। त्यामुळे तुझं आता पुढचं स्वप्न काय आहे? मला नर्स बनायचे आहे आणि मी आता नर्सिंग ट्रेनिंग करणार आहे। नर्सिंग ट्रेनिंग करण्याची तुझी इच्छा का झाली? मला माझ्यासाठी नाही तर माझ्या आईवडिलांसाठी करायचं आहे। कारण मी जी चुकी केली त्याच्यामुळे त्यांना थोडासा त्रास गेला, तर मला असं वाटतं की नाही, मी माझ्या स्वतःच्या पायाने उभं होऊन त्यांच्यासमोर गेली आणि नंतर ते मला स्वतःहून म्हणतील की नाही बा, माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी झालेली आहे, काहीतरी करून दाखवलं तिने। एकीकडे घरची गरिबी आणि दुसरीकडे या व्यवसायातून मिळणारा पैसा, यामुळे तिघीही डोळेझाक करून पुढे जात राहिल्या। आणि यामुळेच अभ्यास नावाचा शब्द आयुष्याच्या पाठीवरून कधी पुसला गेला हे त्यांनाही कळलं नाही। त्या मुली जेव्हा आपल्याकडे दाखल झाल्या, आपल्या संस्थेचं वातावरण, आपण त्या मुलींना असं म्हणून ठेवलं नाही की तुम्ही त्या कामातून आल्या, तुम्ही म्हणजे वाईट मार्गाच्या आहेत असं आपण त्यांना कधीच दाखवून देत नाही। आपण त्यांचा स्वीकार करतो मनापासून की तुम्ही आमच्या घरी जशा मुली आहेत तशी तुम्ही आमच्यासाठी मुली आहात, आणि तुम्ही ज्या काही वाईट वातावरणातून आल्या आहेत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे। तुम्हाला ही संधी आहे विचार करायची। मनगटातल्या जोरावर त्यांनी आपलं यश इतकं परफेक्ट खेचून आणलं की त्यांच्या यशाला आत्मविश्वासाची झळाळी मिळाली। कालच्या रिझल्टची जी स्थिती होती ती अशी होती की आम्हालाच म्हणजे स्वतःच्या मुलाच्या बद्दल एवढी काळजी वाटणार नाही, पण या मुलींची असं वाटत होती की पास होतील की नापास होतील। पण पास झाल्यानंतर जो आनंद होता तो खूप गगनातनं मावण्यासारखा आनंद, आणि वाटत होतं की मुलींनी या सर्व संधीचं सोनं केलं।
आणि ते सोनं करत असताना त्यांनी जे प्रयत्न केले त्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी सेव्ह द चिल्ड्रननी जी मदत केली, करुणा होमचा जो सपोर्ट होता आणि एक संयुक्तिक त्या मुलींच्या पुनर्वसनासाठी काम करता आलं. आयुष्याच्या प्रवाहात वयामुळे काळामुळे या मुलींची काही पावलं चुकीची पडली. कधी धडपडल्या, कधी परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. मात्र या मुलींचं मार्कशीट बोर्डाच्या निकालाच्या नेहमीच टॉपला असेल हे निश्चित. करुणा वसतिगृहाला हे कुलूप जरी रोज लावावं लागत असलं तरी सुद्धा या तिन्ही मुलींना मात्र आपल्या भविष्याची किल्ली सापडलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हजारो लाखो युवकांसाठी एक उदाहरण सुद्धा समोर ठेवलेलं आहे. अशा युवकांसाठी जे थोड्या कारणांमुळे परीक्षा देत नाही किंवा क्षुल्लक अडचणींना खूप मोठं मानून बसतात किंवा त्याचबरोबर सर्व सोयी सवलती मिळत असताना सुद्धा प्रयत्नाच्या अभावाने पास होत नाही. अशा सर्वांसाठी या तिन्ही मुली खूप मोठं उदाहरण आहेत. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर. आणि या तीनही मुली आपल्या जिद्दीच्या जोरावरती इथे पोहोचलेल्या आहेत. त्यांनी यश संपादन केलेलं आहे. मात्र इथून पुढे जर त्यांना काही आर्थिक अडचण जर मिळाली किंवा आर्थिक अडचणीत त्या सापडल्या तर त्यांना मदतीचा हात माझाने देव केलेला आहे आणि तुम्ही देखील यामध्ये हातभार लावू शकता. आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत. एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 90 93 48 03, 9890934803. आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 99 30 23 31 71, 9930233171. तुम्ही मदत करू शकाल थेट या मुलींना. आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल. एबीपी न्यूज नेटवर्क 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093. त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल. या मुलींना याची गरज आहे.